जेल रोड पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत गहाळ झालेले 55 मोबाईल आणि एका टॅबचा शोध लावला आहे। चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेताना जेलरोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं शहर, परजिल्हा व परराज्यातून मोबाईल शोधून काढले आहेत। या मोबाईलची किंमत सुमारे 10,18,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। जेलरोड पोलीस ठाण्यात चोरीला गेलेल्या मोबाईल संबंधी फिर्यादी नोंदवल्या गेल्या होत्या। त्याचा शोध घेण्याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे यांनी डीबी पथकाला आदेश दिले होते। पथकाकडून चोरीला गेलेल्या मोबाईल्सचे CDR प्राप्त करून 2024 मधील विविध कंपन्यांचे 55 मोबाईल व एक टॅब असा 10,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सोलापूर शहर, जिल्हा, परजिल्हा व परराज्यातून हस्तगत केला आहे। सोलापूर शहरामध्ये माननीय पोलीस आयुक्त त्याचबरोबर माननीय झोन सर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे चोरीस गेलेले आणि गहाळ झालेले जे मोबाईल आहे त्यांची शोध मोहीम आम्ही राबवलेली आहे। टेक्निकल अनालिसिस आणि इतर माहितीच्या आधारे आम्ही याच्यावर मेहनत घेऊन जवळजवळ 2024 मध्ये 55 मोबाईल रिकव्हर केलेले आहेत। जवळजवळ 10.5 लाखाचा माल हस्तगत केलेला आहे आणि ही कामगिरी जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश चाटे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार, त्याचबरोबर डीबी टीमचे इंचार्ज श्री निलेश सोनवणे आणि त्यांची टीम याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोमन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे, हवालदार बाबर देकाणे, वायदंडे, सायबरचे अर्जुन गायकवाड, प्रकाश गायकवाड यांनी केली आहे।